नमस्कार, राधिकाच आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर दीपालीताई यांची ह्या हाराची ऑर्डर होती. हा हार कसा बनवायचा ते आपण बघूया. त्यासाठी लागणारे मोती चेन, मोरपंख कुंदन, फ्लॉवर कॅप, त्यानंतर 20 गेज वायर, खरबुजा बीट्स आणि आपल्याला बॉल पिन्स आणि 3 mm मोती लागणार आहेत, जंप रिंग्स लागणार आहेत. तर सर्वात आधी आपण बॉल पिन्स कट करून घेऊया आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे असा मोती आणि एक फ्लॉवर कॅप अशी घालून घेऊया. ही छोटी साईजची फ्लॉवर कॅप आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या कुंदनच्या वरच्या या होलमधून असं हे काढून आणि याला असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप नको. जर गॅप ठेवला तर ते मोती जो आहे तो हलणार आहे आणि आपल्याला ह्या मोतीला असं व्यवस्थित पॅक करायचं आहे. कुठल्याच प्रकारचा गॅप आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचा नाही आहे. ठीक आहे. या प्रकारे अशा प्रकारे आपला हा कॅप आणि मोती आता या ठिकाणी असा फिट्ट झालेला आहे. उरलेली वायर मी कट करून घेते अशा पद्धतीने. आता ह्याच कुंदनला आपल्याला खालच्या साईडला लटकन लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला याला असे लटकन लावून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला मोती आणि बॉल पिन ह्याच्यामधून असं गॅप ठेवून आणि मग वायर अशी फिट करून घ्यायची आहे, जेणेकरून मोती हा असा लटकनसारखा तयार होईल. ठीक आहे. या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला हे 3 कुंदन असे रेडी करून घ्यायचे आहेत. आता उरलेले 2 कुंदन आपल्याला असे साईडला लावायचे आहेत. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्हिडिओत दाखवते अशा प्रकारे आपल्याला ही कॅप लावून घ्यायची. ठीक आहे. फ्लॉवर कॅप हलणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण बॉल पिनची जी तार आहे ती पूर्ण याला अशी घट्ट करून घ्यायची. ही तार नाजूक असते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हळूवारपणे ही करून घ्यायची. त्यानंतर हे बेंड नोज प्लायरने उरलेली तार अशी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची, म्हणजे ते टोचणार नाही. आता ह्याला अशी साईडलाच आपल्याला लटकन पण लावून घ्यायची. एक्झॅक्ट आपल्या जिथे आपण कॅप लावली ना त्याच्या एक्झॅक्ट खालच्या साईडला आपल्याला ही लटकन अशी लावून घ्यायची. ठीक आहे. प्रत्येक वेळी आपण बेंड नोज प्लायरने असं तार व्यवस्थित करून घेणार आहोत, म्हणजे ती कुठेही लागणार नाही. या पद्धतीने आता आपले कुंदन सगळे रेडी आहेत. आता आपल्याला 20 गेजची वायर घ्यायची आहे आणि त्याला अशा पद्धतीने एका साईडला मी असं लूप तयार करून घेते. हे बघा, असा लूप तयार करून आणि ह्यामध्ये आपल्याला आता 0.3 mm वायर अशी आपल्याला याला फिट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक खरबुजा बीड घालून अशा पद्धतीने याला असा घट्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक कुंदन आपण असं घालून घेणार आहोत आणि त्याला पण असं वायरने व्यवस्थित रॅप करून फिट्ट करून घेणार आहोत. ओके. अशा पद्धतीने आपल्याला 0.3 mm वायर यूज करू आणि हे प्रत्येक कुंदन आता या 20 गेजच्या वायरवर आपल्याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचे अशा पद्धतीने. ठीक आहे. व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला. आता हे साईडचे 2 जे कुंदन आहेत ते आपले असे येणार आहेत आणि बाकीचे जे कुंदन आहेत ते सगळे आपल्याला सरळ रेषेत घालायचे. अशा पद्धतीने अशा सरळ रेषेत आपण घालून घेणार आहोत. ठीक आहे. आणि मध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला एक खरबुजा बीड्स घालून आणि तो पण व्यवस्थितपणे असा पॅक करून घ्यायचा आहे. या प्रकारे दोन्ही कुंदनच्या मध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये मी आता एक खरबुजा बीड्स घालून आणि याला असं पॅक करून घेते. ठीक आहे. आता खालच्या साईडला पण आपल्याला तीच कृती करायची आहे. अशा प्रकारे, जेणेकरून आपली जी तार आहे ती तार आपल्याला दिसणार नाही आणि हे खरबुजा बीड्स दिसायला पण खूप सुंदर दिसतात.
अशा पद्धतीने मी आता ही पूर्ण वायर लावून घेते याला. पुन्हा आपल्याला हीच कृती करायची आहे, पण ह्या ठिकाणी आता मी 3 mm गोल्डन मनी यूज केलेला आहे. ठीक आहे. फक्त साईडच्या 2 कुंदनच्या मध्ये आपल्याला हे खरबुजा बीड्स वापरायचे आहेत आणि बाकीमध्ये आपल्याला हे गोल्डन बीड्स वापरायचे आहेत. तर हे 3 mm गोल्डन बीड्स घेऊन आणि अशा पद्धतीने वायर रॅपिंग करून आता मी हे नॉट करून घेतले आणि ही नॉट लागू नये म्हणून अशी बेंड नोज प्लायरने आतल्या बाजूला अशी करून घेतली. ठीक आहे. या पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडला पण लूप तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण सुरुवातीला केलं होतं त्याच प्रकारे दुसऱ्या साईडला पण असं लूप बनवून घेते मी. हे राऊंड नोज प्लायरचा यूज करून असा लूप आपला तयार आहे. ठीक आहे. उरलेली वायर आपल्याला कट करून घ्यायची. या पद्धतीने आपलं पेंडंट आता तयार आहे. आता ही मी जवळजवळ 30 इंच इतकी लॉंग मोठी चेन घेतलेली आहे आणि ह्याला असं जम्प रिंगमध्ये अटॅच करून आणि आपल्याला जे पेंडंट आपण रेडी केलेलं आहे त्याला असं अटॅच करून घ्यायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा हार तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने जे बिगिनर्स आहेत त्यांना पण अगदी सहज समजेल अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.